प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. या सुंदरशा दिवसाबद्दल त्याचे मनापासून आभार आणि उपकार मानते. खरोखरच प्रियांनो, प्रभूची दया रोज आणि रोज आमच्यासाठी नवीन होत असते. आणि आजच्या त्याच्या झालेल्या नवीन दयेबद्दल, कृपेबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देत असताना आज आपण एका वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. देवाचं वचन असं म्हणतं, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावी, तुम्हाला सहाय्य कोठून येईल. आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य येते. खरोखरच प्रियांनो, आज या ठिकाणी लोणावळा या ठिकाणी आलेलो असताना एका गोष्टीची मला जाणीव झाली की प्रभूंनी खरोखरीच हे विश्व किती सुंदर निर्माण केलेलं आहे आणि खरोखरी या विश्वामधली प्रत्येक गोष्ट त्याने त्याच्या शब्दाने निर्माण केलेली आहे. आणि असा महान परमेश्वर जो आपली प्रत्येक काळजी घ्यायला समर्थ आहे, प्रत्येक गोष्टीत आपल्यासोबत राहायला समर्थ आहे. आणि त्याचं वचन सांगतं की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करणारा जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येतं. खरोखरीच या विश्वाकडे बघत असताना, या निसर्गाकडे बघत असताना आम्ही लाख लाख प्रभूला धन्यवाद देऊया. जो जिवंत परमेश्वर आमच्यासोबत आहे, ज्याच्या शब्दाने हे विश्व निर्माण केलं आणि या विश्वाचा निर्माण करता जर आमच्यासोबत आहे, तर आम्हाला घाबरण्याचं कारण नाही, डगमगण्याचं कारण नाही. कारण त्याची दया रोज आणि रोज आमच्यासाठी नवीन होत असते. आणि त्याच्या दयेबद्दल, त्याच्या कृपेबद्दल त्याला धन्यवाद देत असताना आज मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छिते प्रियांनो, जर आपण निराश असाल, आपण दुःखी असाल, आपण कुठल्या काळजीत असाल, तर आपली सगळी काळजी आपण सोडून देऊया. सगळं दुःख, सगळं टेन्शन आपण काढून टाकूया. कारण आमचा प्रभू महान आहे. अद्भुत असा परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासोबत आहे. आणि जर तो आमच्यासोबत आहे तर आम्हाला कुठल्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. कारण मला माहिती आहे, माझी काळजी घेणारा, माझ्यासोबत राहणारा परमेश्वर माझ्यासोबत आहे. आणि तो माझ्यासोबत असते तर मी कधीही डगमगणार नाही, कधीही घाबरणार नाही. आजपासूनचा प्रत्येक क्षण आपण त्याच्या हातात सोपून देऊया आणि त्याला म्हणूया, प्रभू राजा, माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण, प्रत्येक काळजी, प्रत्येक गोष्ट आज मी तुझ्या हातात सोपून देते. कारण माझा उद्धार करता महान आहे. तो माझा यावे शालोम आहे, तो माझा एल शद्दाय म्हटलेला परमेश्वर आहे, तो सर्वसमर्थ परमेश्वर आहे. आणि त्या सर्व समर्थाच्या चरणापाशी या. आणि देवाचं वचन फिलिपी 4:4 असं म्हणतं की प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. हो प्रियांनो, ज्याही परिस्थितीत आम्ही असलो त्याही परिस्थितीत आम्ही आनंद करूया. कारण आम्हाला माहिती आहे आमचा उद्धार करता महान आहे. कधीही तो आम्हाला या परिस्थितीत सोडणार नाही, कधीही या परिस्थितीत तो आम्हाला टाकणार नाही. कारण आमच्या सोबत सदैव आणि सदैव तो आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगू इच्छिते प्रियांनो, या आपण त्याच्या दयासनाजवळ जाऊया, या आपण त्याला धन्यवाद देऊया आणि आजचा दिवस त्याच्या हातात सोपून द्या. इथून पुढचं आपल्या जीवनातलं प्रत्येक क्षण आपण त्याच्याच हातात सोपून द्या आणि त्याला गौरव द्या. कारण माझा उद्धार करता प्रेमळ आहे, माझा उद्धार करता त्याने माझ्यासाठी आपलं सर्वस्व बहाल केलेलं आहे. आणि अशा जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी सगळ्यांना आशीर्वादित करते आणि देवाकडे प्रार्थना करते की हे प्रभू परमेश्वर पित्या, अब्राहम, इसाक, याकोबाला दिलेले प्रत्येक आशीर्वाद प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला आज तू बहाल कर आणि प्रत्येकाचं जीवन तुझ्या गौरवासाठी आशीर्वादाचं कर.